Hello students, welcome to this session. In this session we are going to study about the most important component of the swing, that is the J button. This is an important component as well as the most frequently used component in the development of the graphical user interfaces. The J button class is used to create a push button control which can generate an action event when it is clicked. म्हणजे बटनवरती जेव्हा आपण क्लिक करतो तर एक इव्हेंट जनरेट होत आहे. दॅट इव्हेंट इज व्हॉट वी कॉल इट ॲज दी ॲक्शन इव्हेंट. आणि त्या इव्हेंटला प्रोसेस करण्यासाठी आपल्याला जे इंटरफेस लागतं दॅट इंटरफेस इज दी ॲक्शन लिझनर इंटरफेस. राईट. द जे बटन is a component which extends the J component class. Study what are the constructors of the J button. Now पहिला constructor जे आहे that is the default constructor creates a button without any text on it. म्हणजे बटन तर क्रिएट होत आहे पण त्या बटन वरती कुठलंच टेक्स्ट विल नॉट बी डिस्प्लेड. देन सेकंड कन्स्ट्रक्टर कोणतं आहे? J button string text creates a button with a text on it. एक बटन क्रिएट होते आणि त्याच्यावरती समजा तुम्ही लिहिलं लॉग इन किंवा कॅन्सल किंवा ओके किंवा क्लिक, जे काही टेक्स्ट लिहिले ती तुम्ही डिस्प्ले होता. राईट. नाव ही शेवटचे दोन कन्स्ट्रक्टर्स थोडे इम्पॉर्टंट आहेत, याच्याकडे लक्ष देऊन ऐका. जे बटन आयकॉन इमेज क्रिएट्स ए बटन विथ एन आयकॉन ऑन इट. म्हणजे त्या बटनवरती आपल्याला एक इमेज आपल्याला टाकता येतं. आणि शेवटचा कन्स्ट्रक्टर स्ट्रिंग टेक्स्ट म्हणजे आपल्याला टेक्स्टसुद्धा लिहिता येतं आणि एक आयकॉनसुद्धा आपल्याला टाकता येतं. राईट. नाव आय विल शो यू दिस वन. सपोज इफ आय क्रिएट वन स्मॉल बटन हियर, what I will do is I will take a new file and here I will show you. Now see here very carefully. Now J button, BUTTON, J button the B capital पाहिजे. J button class object B1 is equal to new button. न्यू बटन म्हणजे आता मी जे कन्स्ट्रक्टर यूज करेल ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे ना. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये काय होतं आहे, तुम्हाला फक्त एक बटन क्रिएट होतं आहे पण त्या बटनवरती तुम्हाला काही टेक्स्ट वगैरे डिस्प्ले होत नाही. नेमकं ती बटन कशासाठी आहे, कॅन्सल आहे का लॉग इन काय का काही कळत नाही. पण नंतर आपण प्रोग्राम लिहिताना त्याच्यामध्ये सेट टेक्स्ट मेथड वापरून आपल्याला काहीतरी टेक्स्ट लिहिता येतं. बट राईट नाव अंडरस्टँड दॅट वन की जेव्हा आपण इथं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वापरलो तर आपल्याला एक बटन क्रिएट होतं आहे विदाउट एनी टेक्स्ट ऑन दॅट वन. इज दिस पॉईंट क्लिअर? नाव व्हॉट इज मेंट बाय अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर? राईट. ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमधलं बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ज्या कन्स्ट्रक्टरला आर्ग्युमेंट्स नसते that constructor is called as the default constructor. आता what I will do is मी second constructor घेतो, इथं B2 ऑब्जेक्ट मी क्रिएट करतो is equal to new J button आणि इथं what I will do is I'll give some text here. मला त्या बटनवरती टेक्स्ट काय पाहिजे? मला त्या बटनवरती टेक्स्ट पाहिजे लॉग इन. आता काय होतं आहे, एक बटन क्रिएट होतं आहे आणि त्या बटनवरती LOGIN असं स्ट्रिंग लिहिलेलं असतं. नाव तिसरं कन्स्ट्रक्टर जे आहे ती जे बटन क्लास एक ऑब्जेक्ट मी क्रिएट केले B3 इज इक्वल टू न्यू जे बटन. ओके. नाव जे बटन इथं मी एक इमेज फाईल देतो. मग त्या इमेज फाईलचं नाव आय विल गिव्ह इट ॲज register dot png. now what will happen, एक बटन क्रिएट होतं आहे B3 पण त्या बटनवरती कुठलंही टेक्स्ट लिहिलेलं नसतं पण एक इमेज रजिस्टर डॉट PNG इमेज केले त्या बटनवरती डिस्प्ले होतं आहे. आणि शेवटच्या कन्स्ट्रक्टरमध्ये यू कॅन गिव्ह जे बटन, गिव्ह इट लाईक दिस, J button class object B4 is equal to new J button. Okay, and here I'll give some text, right? Click. Okay, and त्याच्यानंतर मला जे इमेज फाईल पाहिजे त्या इमेज फाईलचं नाव सुद्धा मी इथं स्पेसिफाय करतो PNG.
ही 4 बेसिक थिंग्स यू शुड अंडरस्टँड राईट. नाव स्टुडंट्स, ही फक्त तुमच्या MSBT एक्झामसाठीच नाही, पुढे चालून तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करतात किंवा ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करतात, मेक अ नोट ऑफ दिस वन. दिस आर सम ऑफ द इम्पॉर्टंट ऑर द बेसिक वेज ऑफ क्रिएटिंग अ बटन. पहिलं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बटन क्रिएट होत आहे का नाही, बटन क्रिएट होत आहे, पण त्याच्यावरती कुठलंच टेक्स्ट किंवा स्ट्रिंग डिस्प्ले होत नाही. दुसऱ्या कन्स्ट्रक्टरवरती आपल्याला काही तर टेक्स्ट म्हणजे स्ट्रिंग आपल्याला डिस्प्ले करता येतं. तिसऱ्या कन्स्ट्रक्टरमध्ये फक्त एक इमेज टाकता येते आणि शेवटच्या कन्स्ट्रक्टरमध्ये तुम्ही टेक्स्टसुद्धा लिहिता येतं. सॉरी, ही आपल्याला डबल कोटेशनमध्ये पाहिजे. मग आता काय होतं, त्या बटनवरती क्लिक म्हणून पण लिहिलेलं असतं आणि एक इमेज पण आहे register.png. ओके, आता याच्या पुढचे कॉन्सेप्ट्स आपण स्टडी करू. मेथड्स ऑफ द जे बटन क्लास. ओके, बेसिक मेथड्स आहेत. सेट टेक्स्ट. सेट टेक्स्ट मीन सेट्स ए स्ट्रिंग मेसेज ऑन द जे बटन. ओके, आपल्याला त्या बटनवरती काही टेक्स्ट आपल्याला टाकायचं असेल तर आपल्याला टाकता येतं. जसं आपण बघितलं, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर फक्त बटन क्रिएट होतं, पण त्या बटनवरती काही इन्फॉर्मेशन नाही, काही टेक्स्ट नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला कुठलं मेथड वापरायला पाहिजे, सेट टेक्स्ट. देन सेकंड मेथड कोणतं आहे, गेट टेक्स्ट. गेट्स ए स्ट्रिंग मेसेज ऑफ जे बटन. म्हणजे त्या बटनवरती जे टेक्स्ट आहे ती तुम्ही रिट्रीव्ह करून एका स्ट्रिंग ऑब्जेक्टमध्ये आपल्याला टाकता येतं. सेट आयकॉन. सेट आयकॉन म्हणजे जावाच्या स्विंग बटन्स पॉवरफुल बटन्स आहेत आणि फार ॲडव्हान्स्ड आहेत AWT पेक्षा. AWT मध्ये जे बेसिक बटन आहे त्याच्यावरती फक्त टेक्स्ट लिहिता येत आहे. आपल्याला त्याला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी काही इमेज वगैरे काही टाकता येत नाही. पण जावाचं जे बटनमध्ये तुम्ही सेट आयकॉन मेथड यूज करून तुम्हाला जे इमेज पाहिजे ती इमेज आपल्याला टाकता येत आहे. आणि त्यानंतर गेट आयकॉन. तुम्ही बटनवरती जे इमेज टाकलंय ती इमेज तुम्हाला जर रिट्रीव्ह करायचं असेल, राईट, मग मेथड आपल्याला कोणता यूज करायला पाहिजे इथं. दॅट मेथड इज व्हॉट वी कॉल इट ॲज द गेट आयकॉन. डिड यू अंडरस्टँड दिस वन? ओके, नाव ही आहेत सम 4 इम्पॉर्टंट मेथड्स. त्याच्यानंतरचं जे मेथड आहे दॅट इज सेट हॉरिझॉन्टल टेक्स्ट पोझिशन. सेट्स द बटन मेसेज ऑन द लेफ्ट और राईट ऑफ इट्स आयकॉन और इमेज. आता आपण इथं एक चौथं कन्स्ट्रक्टर बघितलं. चौथं कन्स्ट्रक्टर पॉवरफुल कन्स्ट्रक्टर आहे का, त्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट पण डिस्प्ले करता येत आहे आणि त्याच्या आजूबाजूला एक इमेजसुद्धा तुम्हाला टाकता येत आहे. मग आता प्रश्न काय आहे की तुम्हाला जे टेक्स्ट आहे त्या इमेजच्या उजव्या बाजूला पाहिजे का मग डाव्या बाजूला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला ही मेथड यूज करायला पाहिजे. सेट हॉरिझॉन्टल टेक्स्ट पोझिशन. ओके, and then set vertical text position. Sets the button image on the top or bottom of its icon or image. Okay, that is तुम्ही एक इमेज तर टाकलंय पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे टेक्स्ट आहे ती इमेजच्या वरच्या बाजूला पाहिजे का इमेजच्या खालच्या बाजूला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला मेथड कोणतं आहे, वर्टिकल टेक्स्ट पोझिशन. कम्प्युटर IT स्टुडंट्स, ही प्रत्येक मेथड मी इथं जे तुम्हाला सांगितलं ती प्रॅक्टिकल करून बघा तुम्ही. बेसिक फंक्शन्स मी तुम्हाला दाखवतोच आता. ओके, सो बिफोर गोइंग टू द नेक्स्ट वन जस्ट हॅव अ लुक एट ऑल दीज मेथड्स. ओके, देन आता एक इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला इथं काय अंडरस्टँड करायचं आहे, राईट, दॅट इज इन दिस वन. ह्या फिगरला व्हेरी व्हेरी केअरफुली ऑब्झर्व करा. जे बटन ही कशाचा सब क्लास आहे, ॲब्स्ट्रॅक्ट बटन. ओके, अँड ॲब्स्ट्रॅक्ट बटनचा सुपर क्लास कोणता आहे, जे कॉम्पोनेंट. ओके, नाव ही हिरार्ची तर तुम्हाला AWT मध्ये हिरार्ची कसं होतं, कॉम्पोनेंटचं सब क्लास बटन, कॉम्पोनेंटचं सब क्लास स्क्वेट बॉक्स, कॉम्पोनेंटचं सब क्लास आणखी स्क्रोल बार, लाईक दॅट वी हॅव स्टडीड. पण स्विंगमध्ये काय झालं आहे, जे कॉम्पोनेंटचं एक सब क्लास आहे ॲब्स्ट्रॅक्ट बटन आणि ॲब्स्ट्रॅक्ट बटनचे 2 सब क्लासेस आहेत, जे टॉगल बटन अँड जे बटन. आणि जे टॉगल बटनच्या अंडरमध्ये जे चेकबॉक्स अँड जे रेडिओ बटन ही सगळे आहेत. डिड यू अंडरस्टँड दिस वन? ओके, नाव ही हिरार्ची नॉट ओनली दिस वन, AWT मध्ये पहिल्या चॅप्टरमधलं हिरार्ची आणि सेकंड स्विंग चॅप्टरमधलं पण ही हिरार्ची. पण ही हिरार्ची फक्त बटनची संबंधित आहे.
इट इज पॉइंट क्लिअर. ना आपण जेव्हा एक्सप्रेस करतो की ही जे बटन इज अ सब क्लास ऑफ जे कॉम्पोनंट, फक्त इथं आपल्याला काय लक्षात ठेवून गेलं पाहिजे, इट इज नॉट अ डायरेक्ट सब क्लास. जे कॉम्पोनेंट और जे बटन के बीच में एब्स्ट्रैक्ट बटन है, ध्यान रखो स्टूडेंट्स. ओके, जे कॉम्पोनेंट एंड जे बटन के बीच में what is the class you have got? Abstract button. And this is the difference, or one of the difference between AWT and JSwing. Sorry, not JSwing, only swing. In AWT, button is directly a subclass of J component. पण swing मध्ये button the super class is abstract and abstract button super class is J component. Okay. Now we'll go to the program here. One simple program. आज आपण दोन programs करणार आहे. Okay, now just have a look at this one. Import java x.swing.star. The import package you'll be requiring public class JButtonExample. Now JButtonExample ही default constructor आहे. जेव्हा आपण program frame वापरून करतो तर आपल्याला कन्स्ट्रक्टर वापरायला पाहिजे, आणि ॲपलेट जेव्हा आपण वापरतो तर आपल्याला init मेथड लागतं. नाव जे फ्रेम क्लासचं एक ऑब्जेक्ट क्रिएट केलं आहे. गुड. जे बटन क्लासचं ऑब्जेक्ट बी इज इक्वल टू न्यू बटन जे बटन क्लिक मी. मग आता काय होतं, एक बटन क्रिएट होतं आणि त्या बटनवरती एक स्ट्रिंग लिहिलेलं असतं CLICK स्पेस ME आणि पुढे 2 डॉट्स. आणि सेट बाउंड्स मेथड आपण बघितलं, राईट. ही त्या बटनचा एक्स अँड वाय आणि त्या बटनची विड्थ 100 अँड हाईट 30 ती आपण फ्रेमला ॲड करायलो. आणि फ्रेम वापरताना कंपल्सरीली सेट साईज अँड सेट विजिबल ही MCQ क्वेश्चन्स आहेत, लक्षात ठेवून घ्या. सेट साईज आणि का म्हणजे जेव्हा तुम्ही साईज देत नाही आहे तर ते फ्रेम कसं किती म्हणून साईज घेऊन ते डिस्प्ले कराल ते. इट इज पॉइंट क्लिअर ना. सेट साईज इज व्हेरी इम्पॉर्टंट मेथड. इट इज पॉइंट क्लिअर, राईट. अँड देन सेट विजिबल MCQ साठी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सेट विजिबलसाठी ट्रू पाहिजे आणि ही आपल्याला फ्रेम क्लोज करण्यासाठी ही स्टेटमेंट आहे. ह्या स्टेटमेंटचं जास्त तुम्ही लॉजिक ह्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त एवढं लक्षात ठेवून घ्या की जे फ्रेम क्लोज करण्यासाठी आपल्याला ही स्टेटमेंट लिहायला पाहिजे. पण आपल्याला एक्झामिनेशनसाठी काय पॉईंट्स लक्षात ठेवून घ्यायला पाहिजे, सेट विजिबल ट्रू असायला पाहिजे, सेट साईज. ही मेथड्स तुम्ही लिहिली नाही तर तुम्हाला फ्रेम डिस्प्लेस होत नाही. ओके, नाव ही प्रोग्राम आपण आता कंपाईल करून बघूत. आय विल शो यू दिस वन. ओके, नाव पहिल्यांदा डॉस ओपन करायचं, CMD टाईप करायचं, त्याच्यानंतर F ही माझ्या डायरेक्टरीज आहेत. तुमच्या PCवर कोणत्या डायरेक्टरीज आहेत तुम्हाला माहिती आहे. CD chapter 2 CD lecture 5 आणि इथं Java C J button example dot java. ओके, नाव लक्षात ठेवून घ्या ही फ्रेमचं प्रोग्राम आहे म्हणून जावा जे बटन एक्झाम्पल डॉट जावा रिमूव्ह करायचं. नाव सी. आता ही आपण जे कोड लिहिले आणि जे आउटपुट आले ह्या दोन्ही ह्याला मॅच करून बघूत, म्हणजे अंडरस्टँड करायचा प्रयत्न करू. पहिल्यांदा बटन जे बटन बी इज इक्वल टू न्यू जे बटन क्लिक मी म्हणून मी वापरलं, म्हणून ह्या बटनवरती इथं काय आलं CLICK ME. तुम्ही इथं जे काही लिहिताल. ओके, आता मी क्लिक मी लिहित नाही. आता टेक फॉर एक्झाम्पल आय विल राईट लॉग इन. इट इज पॉइंटला ना मी जेव्हा लॉग इन म्हणून लिहिलं तर आता काय होतं, त्या बटनवरती काय डिस्प्ले होतं सांगा, फक्त लॉग इन म्हणून डिस्प्ले होतं, राईट. तर आता मी ह्याला क्लोज करतो आणि पुन्हा ही प्रोग्राम रन करून आय विल शो यू जावा सी जावा. आता बघा मी आता इथं कोडमध्ये काय लिहिलं, आधी क्लिक मी म्हणून लिहिलं होतं, आता लॉग इन. ही सेकंड कन्स्ट्रक्टर. आता सेट बाउंड्स फंक्शन, ही सेट बाउंड फंक्शन पुन्हा मी एक्सप्लेन करतो. 50,50 अँड 100,30. मग 100,30 ही आपण कसं अंडरस्टँड करायला पाहिजे, व्यवस्थित माझा माऊस पॉइंटरकडे लक्ष द्या. इथून इथपर्यंत एक्स ॲक्सिस म्हणतो आपण ह्याला,
ही एक्स ॲक्सिस 50 आहे आणि ही इथून इथपर्यंत वर ही 50 आहे, ह्याला आपण वाय ॲक्सिस म्हणतो. तर ही बटन नेमकं कुठं पाहिजे, इथं पाहिजे 50,50 आणि ह्या बटनची विड्थ जी आहे ती 100 आहे आणि ह्या बटनची हाईट जी आहे ती 30 आहे. ओके, देन सेट साईज, ह्या फ्रेमची साईज 300 आणि ह्या फ्रेमचं हाईट जी आहे ही 200. इट इज पॉईंट क्लिअर, राईट. अँड देन सेट विजिबल ट्रू, ही कंपल्सरी वापरायला पाहिजे, नाहीतर मग तुमचं फ्रेम स्क्रीनवरती दिसणार नाही. त्यानंतर मेन फंक्शन यूज करायचं आहे. नाव मेन फंक्शन यूज केल्यानंतर त्या मेन फंक्शनमध्ये फक्त न्यू वापरून डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल करायचं. ओके, नाव दिस इज द बेसिक स्विंग प्रोग्राम. पण ह्याच्यापेक्षा आणखी एक इम्पॉर्टंट प्रोग्राम म्हणजे आपल्याला स्विंग बटनमध्ये राईट इमेज टाकता येतं. मग ती इमेज कसं टाकायचं, ह्या प्रोग्राममध्ये बघा. जे फ्रेम क्लासचं एक ऑब्जेक्ट एफ न्यू फ्रेम, जे बटनचं एक ऑब्जेक्ट आपण क्रिएट करताना न्यू इमेज आयकॉन reg.png, राईट. तर आपण एक कन्स्ट्रक्टर बघितलो, त्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपल्याला जर बटनवरती इमेज टाकायचं असेल तर कोणती इमेज फाईल तुम्हाला टाकायची आहे ती डबल कोटेशनमध्ये द्यायला पाहिजे. तसंच माझ्या स्विंगच्या 2 नंबरच्या लेक्चर 2 मध्ये इमेजेस कसं वापरायला पाहिजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथं इमेज आयकॉन क्लास घ्यायचं आणि सॉरी त्या क्लासच्या कन्स्ट्रक्टरमध्ये तुम्हाला कोणतं इमेज पाहिजे ती स्पेसिफाय करायचं. बाकीच्या प्रोग्राममध्ये काहीच डिफरन्स नाही. सेट बाउंड्स आहे. आता सेट बाउंड्समध्ये आपण एक्स तसंच ठेवलं आहे, पण वाय आपण इन्क्रीज केलं म्हणजे ती बटन थोडं खाली डिस्प्ले होतं वाय ॲक्सेसमध्ये. पण आता बटनची विड्थ ही इमेज आहे म्हणून थोडं वाढवलं आहे आपण, 200 घेतलं आहे आणि बटनची हाईटसुद्धा आपण 60 घेतली आणि एव्हरीथिंग इज दी सेम. आता ही प्रोग्राम तुम्हाला मी रन करून दाखवतो. त्याच्या आधी याला क्लोज करतो मी. ओके, जावा सी जे बटन example1 आहे ते डॉट जावा. ओके, स्पेलिंग मिस्टेक झाला आहे. जावा सी जे बटन example1 डॉट जावा. आता याला रन करून जावा जे बटन example1 सी. आता ही बटन बघा किती छान दिसायला. ही बटन व्हेरी अट्रॅक्टिव्ह आहे. का, ह्याच्यावरती मी आता एक इमेज टाकलं. ही रजिस्टर नाव म्हणून जे इमेज आहे ही इमेज मी आता टाकलं. असं AWT बटनवरती आपल्याला टाकता येत नाही, म्हणून आपण म्हणतो स्विंग AWT पेक्षा ॲडव्हान्स्ड आहे. स्विंगमध्ये जास्त कॉम्पोनंट्स आहेत. ओके, नाव ही सेट बाउंड्स बघा. आता इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ही 50 आहे आणि ही जे हाईट आहे ही हाईट आता 100 झालं आहे आणि ही इमेज थोडं मोठ्या साईजचं असल्यामुळे आता बटनची विड्थ आपण 200 घेतली आहे आणि बटनची हाईट आता आपल्याला 60 घेतलं. f.add b सेट साईज 300,400. आता ह्या बटनची ही जे विड्थ आहे ही 300 आहे, पण बटनची हाईट बघा तुम्ही थोडी जास्त दिसते आहे ना तुम्हाला, बिकॉज इथं आपण काय वापरलं सेट साईजमध्ये 400. इट इज पॉईंट क्लिअर. ओके, नाव सगळ्या स्टुडंटसाठी आता एक असाइनमेंट आहे. आता मी इथं रजिस्टर नाव म्हणून दाखवलं. आता कन्स्ट्रक्टर्स तुम्ही शिकलं, राईट. तर ह्याच्या समोर ह्या बटनच्या समोर आता मला टेक्स्ट काय पाहिजे. आय वॉन्ट द टेक्स्ट समथिंग लाईक दिस. सी हिअर IAIT लातूर. ओके, तर ही IAIT लातूर कुठं पाहिजे मला, ह्या बटनच्या वरती पाहिजे. मग त्याच्यासाठी कोणतं मेथड वापरायला पाहिजे आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. करेक्ट कोड लिहून आउटपुट माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. मी तुम्हाला ऑनलाईन एक गिफ्ट पाठवतो. इट इज पॉईंट क्लिअर. इट्स अन चॅलेंज फॉर ऑल द स्टुडंट्स. ट्राय दिस वन, राईट. एक हिंट मी तुम्हाला देतो. आपण 2 मेथड्स रीड केलेत, आता स्टडी केले, अभ्यास केले. 2 मेथड्स हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. त्यातून कुठलं मेथड वापरायचं आणि जेणेकरून ही IAIT लातूर ही मला ही रजिस्टर बटनच्या वरती मला डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके, सो थँक्यू स्टुडंट्स, ऑल दी बेस्ट. ट्राय करा आणि मला ती कोड व्हॉट्सअप करा.
एवढंच नाही, दुसऱ्या कुठल्या प्रोग्राममध्ये तुम्हाला काही डाऊट्स असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. पण कॉन्टॅक्ट करायच्या आधी त्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून कॉन्टॅक्ट केलं तर इट विल बी व्हेरी इझी अँड इट विल सेव्ह लॉट ऑफ टाईम. Okay, all the best. We'll again meet in the next lecture.